शिवसेनेनं उमेदवारी नाकारलेल्या विरोधी पक्षनेत्या प्रमिला केणी यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला होता। त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुरस्कृत केलं असून राष्ट्रवादीच्या उमेदवार दीपा गावण यांनी आपला अर्ज मागे घेतलाय, अशी माहिती जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी दिली। प्रमिला केणी या मागील निवडणुकीत सर्वाधिक मताधिक्यानं विजयी झाल्या होत्या। मध्यंतरी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता। कळवा येथील प्रभाग क्रमांक 23 मधून त्यांना आणि त्यांचे पुत्र मंदार केणी यांना उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा होती, मात्र प्रमिला केणी यांना शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली नव्हती। त्यामुळे प्रमिला केणी यांनी अपक्ष अर्ज दाखल केला होता। आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं त्यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला। हा पाठिंबा जाहीर करण्यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार दीपा गावण यांनी आपला अर्ज मागे घेतलाय। केणी यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं पाठिंबा दिला असून त्यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास मनोज प्रधान यांनी व्यक्त केला। तर आपण अपक्ष असलो तरी स्वर्गीय मुकुंद केणी हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या विचारधारेवर चालणारं व्यक्तिमत्व होतं, त्यामुळेच आपणही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पाठिंब्यावर विजयी होऊ, असं प्रमिला केणी यांनी सांगितलं। मॅडम, काही काय सांगाल? अपक्ष होतात, आता एक पक्षाचा पाठिंबा तुम्हाला मिळालेला आहे, कशा प्रकारची लढाई असेल या काळात? अपक्ष असताना मला वाटलं मी एकटीच आहे, पण आता पक्षाचा पाठिंबा मिळाल्यामुळे मला आता थोडासा धीर आलेला आहे आणि मी आता जोरात प्रचार करू शकते। कशा प्रकारचं चित्र असेल, कशा प्रकारची प्रचाराची रणधुमाळी असेल, काय सांगाल का? जी अगोदर आमच्या राष्ट्रवादीमध्ये होती, शरद पवार साहेबांच्या काळामध्ये जी होती, आता तुतारीमध्ये जी आहे तीच आता ह्याच्या पुढे सुद्धा राहील। पहिल्यांदा ज्यावेळेस मी अपक्ष उमेदवाराचा फॉर्म भरला होता, त्यावेळेस सायंकाळच्या वेळेस मोठी गर्दी पाहायला मिळाली होती, पाठिंबा नागरिकांचा मिळाला होता। त्याच नागरिकांना काय सांगणं असेल, काय आव्हान असेल? त्या नागरिकांच्या पाठिंब्यामुळेच मी खरी म्हणजे इथे फॉर्म भरला आणि आता काल सुद्धा माझ्याकडे खूप जनसमुदाय आलेला होता आणि त्यांनी मला सांगितलं की पक्षाने जरी तुम्हाला पाठिंबा मागे घ्यायला सांगितलं असेल तरी आमचा तुम्हाला पाठिंबा आहे, तुम्ही फॉर्म मागे घेऊ नका, आम्ही तुम्हाला भरघोस मताने निवडून देऊ। आणि आता आम्हाला राष्ट्रवादीचा हे मिळाल्यामुळे आणखी मला भरभक्कम असा पाठिंबा झालेला आहे। मुकुंद शेट्टी या संपूर्ण वार्डामध्ये काम केलंय, तशा प्रकारे मुकुंद शेट्टीच्या नावाचा फायदा आपल्याला होईल आणि मुकुंद शेट्टीवरती प्रेम करणारी लोक खूप या वार्डामध्ये आहेत। 2007 मधून जी निवडून आल्यानंतर जो मुकुंद केणी साहेबांनी कामाचा सपाटा लावलेला होता आणि त्यासाठी त्यांनी स्वतःचा जीवाचं रान केलेलं होतं आणि कोरोना काळामध्ये पण त्यांनी स्वतःचा जीव गमावलेला असताना त्याच्यामुळे लोक त्यांना जास्त ओळखतात, माझ्यापेक्षा त्यांना जास्त ओळखतात आणि त्यामुळे आम्ही आणि मंदार केणी आम्ही दोघं जण त्यांच्या लिस्टमध्येच असतो।